नर्मदे हार, करुणाधाम आश्रम, सातधारा अन्नक्षेत्र इथून आमचं प्रस्थान पुढं समोर सुरू केलं आहे. तर आपण बघताय इथं मयाच्या तीरावरती हा आश्रम होता. आम्ही आता पुढील वाटचाल ही सुरू केली आहे. थोडासा अंतरावर पुढं आलो आहे. सातधारापासून आम्ही असं गव्हाचं शेत आहे, यामध्ये स्प्रिंकलर चालू आहे आणि इथं जर बघितलं तर हा रस्ता आहे. हे बाबा हा रस्त्याने चालतायत, पण जोरात या. तर हे बाबाजी आमचे येत आहेत आणि बघताय तर असे स्प्रिंकलर खालून यावं लागलंय. खूप थंडी होती. तर असा हा रस्ता आम्ही गव्हाच्या शेतातून स्प्रिंकलर चालू असताना आलोय. स्प्रिंकलरना ओलं झालंय, थंडी खूप आहे. पुढील आमची वाटचाल आता थोडं सुरू झाली आहे. आपण बघताय हे असं स्प्रिंकलरना ओलं झालंय आणि हे रस्ता हे आमचे बाबाजी पुढे थांबतायत. मजा येतोय. हे दृश्य आपण बघताय सकाळचं 6:45 वाजले आणि हे धुकं आमचे बाबाजी समोर उतरतायत. असा हा छोटा नाला आहे, छोटी मैया आहे इथे आणि हा रस्ता जो ह्या रस्त्याने आता आम्ही उतरतोय. तर खूप सुंदर असं हे बुटं वल्ले आहे, तरी पण चिखलानं बुटं भरलेले आहेत. बाबाजी जरा जोरात चला, स्पीड घ्या. तर हे बाबाजी आमचे चालतायत. अशा रस्त्याने आम्ही आत्ता आलोय. तर आपण बघताय मागा हा रस्ता होता आणि ही छोटासा पूल जो जुगाड म्हणू आपण याला, जो ग्रामवासियांनी इकडे केलेला, जो मैयाला ही छोटी मैया क्रॉस करावी लागते. याला क्रॉस करतोय. नर्मदे हर बघतोय समोरील हा पूल. नर्मदे हर. पुढं आल्यावर हा नर्मदेश्वरी गुरुकुल आश्रम आहे. तर हे आश्रमात आम्ही चहा घेतोय. चहा घेण्यासाठी चाललोय. नर्मदे हर तिकून आलेला हा मागील रस्ता तो सातधाराकून आलाय. हार आम्ही बुधनीच्या जवळ आलोय. तर हा पिली करार नर्मदे हार करुणाधाम आश्रम नर्मदे हार. तर इथे खूप सुंदर अशी सेवा होते. तर हा आश्रम आहे पिली करार येथे. आम्ही आता इथे चहा पाणी घेऊ आणि पुढील प्रवास सुरू करू. आज बुधनी शहरामध्ये प्रवेश करतोय आणि समोर जर बघितलं तर खूप सुंदर अशी डोंगर बुधनीच्या साईडला दिसत आहेत. बुधनी शहरामध्ये आलोय. हे बघताय नर्मदा द्वार, ज्या आम्ही घाट परिसरामध्ये चालतोय. तर हा आहे नर्मदा द्वार. तर आपण बघताय आम्ही बाल गणेश उत्सव समिती ग्वालटोली बुधनी घाट श्री शांतादेवी आश्रम इथे पोहोचलोय. खाली बघताय तर लगेच घाट आहे, बुधनीमधील एक घाट. तर हे सुंदर असं दृश्य आपण बघताय घाटाचं. तर आम्ही बघताय तर घाट मागे सोडला आहे आणि असंच आता किनाऱ्याचा रस्ता पकडतोय. तर हा घाटावरून पुढील रस्ता आहे बडवाले गुरुजी आश्रम, जो बुधनी येथे आहे. गणेश मंदिर, खूप सुंदर असे मंदिर आहे. आपण बघताय बुधनीवरून 2 मार्ग होते, एक सडक मार्ग आणि एक किनाऱ्यावरील जंगल मार्ग होता. तर आम्ही जंगलमधला मार्ग निवडला आहे. किनाऱ्यावरील जो मार्ग होता तो आम्ही निवडला आहे आणि असं ह्या रस्त्यानं चालतोय. खतरनाक असा हा प्रवास जो जंगल मार्गातला आम्ही निवडतोय, चालतोय. जंगलातील हे रस्ते, हा रस्ता आहे बुधनीपासून बांद्रा भान जाणारा, जो मयाच्या किनाऱ्यावरील जंगल मार्ग आहे. तर असा जंगल आणि असा हा रस्ता आपण बघताय. परिक्रमा मार्गामधील हे दृश्य. पुढील मार्ग बांद्रा भानकडे जाणारा हा रस्ता आहे. आम्ही मागून आलोय. बाबाजी तर आमची सेवा केली आत्ताच. तर आम्ही इथं हनुमानजी मंदिर परिसर आहे हा, इथं आता भोजन प्रसादी केली. हे गाव आहे
भगवाडा, तहसील बुधनी, जिल्हा सिहोर. तर हा आत्ताच हा आश्रम आहे. आपण बघताय खूप सुंदर अशी सेवा होती. तर आम्ही आत्ता इथं भोजन केलं आहे आणि पुढील प्रस्थान आमचं सुरू झालं आहे. नर्मदे हर. बघताय हे जंगल जे बांद्रा बांध परिसरामध्ये आहे. आम्ही असं जंगलामधून भार्गव ऋषीच्या आश्रमाकडे चालतोय. आपण बघताय असे जंगलातील सुंदर असं दृश्य. आज आपण एका अशा स्थळावरती आलो आहे की ते स्थळ पुराणातले महत्त्व पौराणिक महत्त्व असलेलं हे स्थळ आहे. ह्या स्थळाचं नाव आहे ऋषी भार्गव ऋषी यांची ही तपभूमी, जे ब्रह्माजींचे मानसपुत्र होते. आज आपण त्यांच्या तपभूमीकडे. तर हे आहे भृगु ऋषींची तपभूमी. हे ब्रह्माजींचे मानसपुत्र आहे. माझ्या पाठीमागं आपण बघताय तर ही त्यांची तपभूमी. आणि समोर जरा बघितलं तर समोर अशी मैया, विशाल अशी मैया वाहते. इथं ह्या तपभूमीच्या समोरच तवा नदी आणि मैया यांचा संगम आहे. तर अशा प्रकारे हे समोर बघताय तुम्ही मैया आणि तवा नदीचा संगम. आणि मागे जर बघितलं तर आपण बघताय इथं मैया, नर्मदा मैया इथे आहे. भोले बाबा, पार्वती माता आहे, महाकाली आहे. आणि समोर जर बघितलं तर परशुरामजी, इथं भगवान परशुरामजी इथे आहेत. तर हे ब्रह्माजींचे मानसपुत्र भृगु ऋषींची ही तपभूमी. इथं बघू शकतो श्री हरी भार्गव ऋषी आश्रम, बांद्रा भान प्राचीन देवस्थान आपण बघू शकता. हे सुंदर असं एक क्षेत्र आणि समोरच वाहते ती मैया. तर मैयाचे विशाल असे दृश्य आपल्यासमोर बघताय. ऋषींची उत्पत्ती ही ब्रह्मदेवाची मानसपुत्र म्हणून ओळखली जाते. तर ते सप्त ऋषींपैकी एक आहे ही तपोभूमी. आज आपण ह्या तपोभूमीचं दर्शन घेऊन पुढे चालतोय. आज आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणाचं नाव आहे बांद्रा बांध. तर हे ठिकाण एक पुरातन असं धार्मिक असं महत्त्व आहे या ठिकाणाला. हे बुधनी तालुक्यामध्ये येतं आहे, सिहोर जिल्हा. आणि समोर जर बघितलं आपण तर तवा नदीचा संगम इथे आहे. तर याला महत्त्व असं आहे की इथं आपण हे दगड बघताय तर ह्या दगडावरून कुदून बंदर पलीकडे जाते, म्हणून बांद्रा बांध असं नाव प्रचलित झालेलं आहे. तर आपण आज ह्या पौराणिक स्थानामध्ये आलोय. ह्या स्थानापर्यंत आपण पोहोचलोय. तर हे स्थान मकर संक्रांतीसाठी इथे खूप मोठा मेळा लागतो. आणि तसंच कार्तिक पौर्णिमा, तर त्याही दिवशी कार्तिक शुद्ध एकादशीला इथे खूप मोठा मेळा लागतो. तर ह्या मेळ्यासाठी हे बांद्रा बांध हे प्रसिद्ध आहे. तर सुंदर असे दृश्य आपण बघताय. समोरूनच येते ती तवा नदी. तर त्या तवा नदीचा आणि बांद्रा बांधचा इथं संगम आहे. तर त्या संगमामुळे हे स्थान खूप पवित्र आहे. तर आपण बघताय या स्थानाचं दृश्य आपण बघताय. खूप सुंदर असं स्थान आहे. तर मैयाच्या पावन स्थानापैकी हे एक स्थान, मैयाच्या सुंदर स्थळापैकी हे एक स्थळ आहे. बांद्रा बांध येथील हे दृश्य आपण बघताय. खूप सुंदर असे स्थळ जे मैया कलकल करते आणि खूप असं विशाल असं मैयाचं रूप आपण बघताय. आज सकाळी सातधार येथून सुरू झालेला प्रवास आज शहागंज येथे येऊन थांबला आहे. तर मैयाच्या किनाऱ्यावरती हा आश्रम आहे. आपण बघताय खाली मैया वाहते. खूप सुंदर असा हा घाट शहागंज येथील. आणि हे समोरच खूप मोठा असा विशाल आश्रम आपण बघताय. सुंदर असे दृश्य घाटावरील आपण बघताय.